नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र दुसरे सूत्र राम मोने ग्रंथ सूक्त मालिकेचा एकूण भाग 14वा. राम मोने चिपळूण हे सूत्र धरून या दुसऱ्या सत्रामध्ये आपण राम मोने लिखित या पुस्तकाचा पहिला परिचय किंवा पहिल्या पुस्तकाचा परिचय काल करून घेतला. आजच्या आपल्या भागाचं पुस्तक निसर्गधन कोकणचे. राम मोने चिपळूण यांनी लिहिलेल्या या पुस्तकाची प्रकाशक आहेत सह्याद्री निसर्गमित्र चिपळूण. 148 पानांचे पानी पुस्तकाची किंमत आहे 350 रुपये आणि या पुस्तकाची तिसरी आवृत्ती 2017च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रकाशित झालेली आहे. निसर्गरम्य कोकणात सहज दिसणाऱ्या मोजक्या पक्षी, वनस्पती आणि प्राण्यांची छायाचित्रांसह ओळख करून देणारं मार्गदर्शक पुस्तक किंवा क्षेत्र मार्गदर्शक पुस्तक अशा मोजक्या शब्दांमध्ये या पुस्तकाचा पाठराखण मजकूर किंवा ब्लर्ब लिहिण्यात आलाय. आणि खरं सांगायचं म्हणजे या पुस्तकाचं याहून जास्त चपखल वर्णन करता येणार नाही. आणि तेवढ्या करताच राम मोने लिखित सह्याद्री निसर्गमित्र चिपळूण प्रकाशित निसर्गधन कोकणचे या पुस्तकाच्या या ब्लर्बची एक ओळ मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो. निसर्गरम्य कोकणात सहज दिसणाऱ्या मोजक्या पक्षी, वनस्पती आणि प्राण्यांची छायाचित्रांसह ओळख करून देणारं क्षेत्र मार्गदर्शक पुस्तक निसर्गधन कोकणचे. या पुस्तकामधल्या छायाचित्रांची काय प्रत आहे, काय दर्जा आहे, काय अचूकता आहे आणि काय नेत्रदीपकता आहे आणि त्याच वेळेला ती किती नेत्र सुंदर आहेत याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे निसर्गधन कोकणचे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती असलेला हा फोटो आणि त्याच्या ब्लर्ब वरती असलेला हा फोटो. काल जसं आपण निसर्ग क्षण मध्ये बघितलं त्याच पद्धतीनं निसर्गधन कोकणचे या 148 पुस्तकांमध्ये जवळजवळ 70 पानांमध्ये असे विविध प्रकारचे फोटो, मग त्या कधी वनस्पती असतील, कधी पशु असतील, कधी पक्षी असतील, कधी प्राणी असतील, यांच्या संबंधातले आहेत. रंगीत चित्र, त्याच्या खालती अत्यंत मोजक्या शब्दामध्ये त्या त्या विषयाची अत्यंत अचूक माहिती देणारं पुस्तक म्हणजे निसर्गधन कोकणचे हे पुस्तक. आजचं हे निसर्गधन कोकणचे हे पुस्तक असेल किंवा कालच्या व्हिडिओमध्ये ज्याचा विचार केला ते निसर्ग क्षण हे पुस्तक असेल. या दोन पुस्तकांविषयी मला असं वाटतं की आपल्या घरात जी लहान मुलं असतील त्यांना हा विषय माहिती व्हावा. जंगल सफारी फक्त परदेशामध्ये किंवा परराज्यात असतात असं नव्हे, तितक्याच सुंदर गोष्टी, सुंदर वस्तू आपल्या महाराष्ट्रामध्येही आहेत आणि ज्याला दगडधोंड्याचा म्हटलं जातं अशा कोकणामध्येही आहेत. याचा अस्खलित पुरावा, फोटो आणि माहिती सकट देणारी अशी ही पुस्तकं आहेत. आणि त्यामुळे निसर्गधन कोकणचे आणि निसर्ग क्षण ही दोन पुस्तकं विकत घेऊन राम मोने आणि त्यांचे सहकारी चिपळूण आणि त्याच्या परिसरामध्ये जे निसर्ग संरक्षण, निसर्ग संवर्धन याचं काम करतायत, त्याच्या निमित्तानं ज्या पर्यटनाच्या गोष्टी तिथे उपलब्ध करतायत, याला आपला हातभार तर लावावाच आणि त्याच्या बरोबरीनं आपण त्या विषयाची माहिती करून घ्यावी. एवढ्या करता निसर्गधन कोकणचे अशी पुस्तकं आपल्या संग्रही असणं अत्यंत आवश्यक आहे. घरातल्या लहान मुलांना हा विषय माहिती व्हावा म्हणून, घरातल्या तरुणांना या कार्यात सहभागी व्हावं असं वाटावं म्हणून आणि घरातल्या प्रौढांना याविषयीची माहिती इतरांना देऊन त्याच्यासाठी उद्युक्त करावं म्हणून निसर्गधन कोकणचे या विषयावरचं किंवा ह्या शीर्षकाचं हे पुस्तक आपल्या घरी असणं अत्यंत आवश्यक आहे. या पुस्तकाच्या मनोगतामध्ये राम मोनेनी एक चांगलं वाक्य लिहिलंय. ते म्हणले की अशा पद्धतीनं निसर्गात फिरत असताना आपल्याला सरावानी पक्ष्यांचे आवाज ओळखू यायला लागतात. कुठचा पक्षी कुठच्या आवाजात कुठच्या काळात बोलतो हे कळायला लागतं. काही पक्षी एरवी एका वेगळ्या पद्धतीने बोलतात पण त्यांच्या विणीच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीने बोलतात. चालाक आणि सराईत अशा पर्यटकाला
त्या प्राण्याच्या आवाजावरून, निनादावरून, त्याच्या त्या रवावरून तो नेमका कोणता प्राणी आहे आणि त्याचा कोणता काळ सुरू आहे हे कळतं. हे ज्या वेळेला, आणि हे सरावानी जमतं, आणि हे खरं सांगायचं म्हणजे पूर्णपणे संयमानं करण्याची गोष्ट आहे. आपण स्वतःशी बोलायला हरकत नाही, पण इतरांशी कमी बोलावं असं एका वेगळ्या पद्धतीनं सूचित करतो. आपले डोळे, कान आणि मन उघडं ठेवा, पण आपलं तोंड बंद ठेवा, म्हणजे निसर्ग तुमच्याशी जास्त बोलतो, असं शब्दाशब्दातनं, चित्राचित्रातनं सांगतो. निसर्गाशी डोळ्यानं बोला, निसर्गाशी फोटोनी बोला, निसर्गाशी लेखणीनी बोला, निसर्गाशी स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधत बोला, पण निसर्गाशी मध्ये आपण मोठ्यानं जाऊन बोलू नका. हे नकळतपणाने राम मोने आपल्या निसर्गधन कोकणचे या पुस्तकामध्ये लिहून जातात. हे पुस्तक वाचत असताना मला दोन पद्धतीचे संदर्भ आठवत होते. समर्थ रामदास स्वामींच्या ज्या काही निसर्ग कविता आहेत, किंवा आद्य शंकराचार्यांच्या विविध स्तोत्रांमध्ये ज्या पद्धतीनं निसर्गाचं वर्णन येतं, हे त्या त्या काळातल्या निसर्गाचं चित्रण होतं. त्या त्या काळातल्या निसर्गाचं या दोन समर्थ माणसांनी केलेलं, ते उभं केलेलं ते शब्दचित्र होतं. निसर्गधन कोकणचे मध्ये आपल्या मजकुरातून आणि आपल्या फोटोतून राम मोने आजचं वास्तव आपल्या डोळ्यासमोर उभं राहता करतात. आणि त्यांना भीती अशी वाटते की वेगवेगळ्या कारणामुळे आपल्या कळत न कळत आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या मनामागे यातल्या काही जाती प्रजाती नष्ट होतील, त्या व्हायच्या आधी त्याचं अशा पद्धतीचं डॉक्युमेंटेशन म्हणून त्यांनी या पुस्तकांचा खटाटोप केलेला आहे. आणि ती माहिती आपल्याला, ती वस्तू जिवंत असताना जर आपल्याला वाटलं तर ती वेळच्या वेळी तिथे जाऊन पाहायला उद्युक्त करणार अशा पद्धतीचं हे पुस्तक निसर्गधन कोकणचे. आणि त्यासाठी एक वाचक म्हणून, एक प्रेक्षक म्हणून, एक पर्यटक म्हणून आपण कसं उद्युक्त आणि उत्सुक झालं पाहिजे, या दृष्टीनं राम मोने यांनी केलेले सर्वतोपरी प्रयत्न म्हणजे निसर्गधन कोकणचे. आणि हे जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मला रणजित देसाईंच्या श्रीमान योगी या कादंबरीची राहून राहून आठवण होते. त्याच्यामध्ये सईबाई आणि शिवाजी महाराज यांच्या लग्नानंतरच्या काळाचं वर्णन करत असताना श्रीमान योगीमध्ये रणजित देसाई असं म्हणले आहेत की आतुर पतीच्या कानाला सदैवच पत्नीच्या पायातल्या पैंजणांचा आवाज ऐकू येत असतो. राम मोन्यांचं निसर्गधन कोकणचं हे पुस्तक वाचत असताना त्यांनी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं पदरव आणि कंठरव याचे उल्लेख केलेले आहेत की मला फार राहून राहून वाटत होतं की राम मोने आपल्या प्रापंचिक, कौटुंबिक आणि कार्यालयीन कामामध्ये व्यस्त असताना सुद्धा त्यांच्या अंतर्मनामध्ये या पक्ष्यांचे, हे प्राण्यांचे, या वनस्पतींचे हुंकार कदाचित निनादत असतील, आणि आपल्या मनातले निनाद इतरांना कळू नयेत याच्यासाठी त्यांना कराव्या लागणाऱ्या प्रयत्नातनं त्यांची किती तारांबळ उडत असेल. कारण त्यांनी वर्षानुवर्ष अशा पद्धतीचं काम करून हे जे काही डॉक्युमेंटेशन केलंय, हे पाहत असताना आपले अज्ञान आणि आपलं गैरसमज ह्याचे पलटल दूर होत असताना आपलीच एक वाचक म्हणून इतकी तारांबळ होत असेल, तर तिथे पर्यटक म्हणून सजगपणे फिरताना किती होईल, असं प्रश्न प्रत्येक वाचकाच्या मनामध्ये निर्माण करणारं राम मोने यांचं पुस्तक निसर्गधन कोकणचे मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.